मित्रांनो, आपल्या शहरातलं सिटी सर्वे क्रमांक 1 असणारं ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? ते ठिकाण म्हणजे आपल्या ईश्वरपुरातल्या गांधी चौकातलं श्री विठ्ठल मंदिर. अत्यंत पुरातन अशी ख्याती असलेले हे मंदिर भक्तिमय शांतता आणि प्रसन्न वातावरण देणार आहे. गाभाऱ्यात विठ्ठल, राही आणि रुक्मिणी या तिघांच्या मनमोहक मूर्ती आहे. बाजूला संगमरवरातील आकर्षक गणेश मूर्ती आहे. गर्भगृहाबाहेरील रचना पाहता मंदिर पुरातन असल्याचं स्पष्ट जाणवतं. मंदिराच्या मागील बाजूस काळभैरवाची सुरेख मूर्ती कोरली आहे. त्यावर आकर्षक कमानही आहे. समोरील भागामध्ये पिंपळाचं झाड आहे. या झाडाच्या बुंध्याचा घेर आणि फांद्यांचा आवाढव्य विस्तार पाहून ते पुरातन असल्याची खात्री पटते. पूर्वी मंदिराच्या सभामंडपावर खापरी कवली होती. सध्या पत्रा आहे आणि लवकरच त्याचाही जीर्णोद्धार होणार आहे. कळसाच्या पुढील बाजूस संत तुकाराम महाराज गरुडावरून वैकुंठाला चालले आहेत अशी मूर्ती साकारण्यात आली आहे. येत्या 24 ते 30 जुलै दरम्यान या मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. 24 तारखेला मंदिराच्या आवारात ध्वजारोहण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ब्राह्मणपुरी येथील वाळवेकर वाड्यापासून श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक निघेल. 30 जुलैपर्यंत दररोज सायंकाळी सांगली येथील ह.भ.प. डॉक्टर अवधूत जोशी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्यादरम्यान दररोज अभिषेक, पूजा, भजन, सेवा, कीर्तन, आरती असे कार्यक्रम आहेत. 25 जुलैला सायंकाळी 4 वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखीतून नगर प्रदक्षिणा होईल. 29 जुलै रोजी गोपाळकाला आहे. 30 जुलै रोजी सायंकाळी दहीहंडी आणि श्रींच्या मूर्तीची पालखीतून विठ्ठल मंदिर ते मारुती मंदिर व तेथून ब्राह्मणपुरी येथील वाळवेकर वाड्यापर्यंत मिरवणूक निघणार आहे. नमस्कार, मी सुहास वाळवेकर. श्री विठ्ठल, राही, रुक्मिणी हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराचा मी विश्वस्त आहे. या मंदिरामध्ये दिनांक 24 जुलै ते 30 जुलै या दरम्यान आषाढी उत्सवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला साधारण 250-250 वर्षांचा इतिहास आहे आणि आपण सर्व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, या उत्सवात सहभागी व्हावं आणि त्याबरोबरच या मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार पण करत आहोत. आता मंडपाचं शिखराचं काम झालंय, मंडपाचं आम्ही चालू करणार आहे. तर माझी नम्र विनंती आहे की सर्व भक्तांनी आपल्या कुवतीप्रमाणे सढळ हातानं आम्हाला मदत करावी. धन्यवाद.